गुड मॉर्निंग, नमस्कार. आणि सकाळ सकाळच माझी झोपमोड झाली आज एका कारणाहून. ते म्हणजे वेडारकी लोक जे हॉर्न मारतात. सो माझी बिल्डिंग जी आहे ती रस्त्याच्या फार जवळ आहे, रस्त्यावरच आहे, पण आमचा रोड अजून चालू झाला नाही आहे. पण आमच्या बिल्डिंगच्या साईडला जो रोड जातो आहे तो आता मलाडला लिंक होणार आहे. मी मुंबईत राहते आणि मला असं वाटतं हा प्रॉब्लेम मुंबईचा आहे. सो बिल्डिंग आणि डेव्हलपमेंट अधिकारी आहेत किंवा BMC आहे, जो कोणी असेल जो बिल्डिंग परवाना देतात, ते हे विसरतात की तिथे पुढे मागे काय होणार आहे किंवा आपण प्लॅनिंग कसं करायचं आहे. आय डोंट नो ह्याचे कुठले डिपार्टमेंट्स आहेत मला माहीत नाही आहे, पण आय हॅव गॉन थ्रू दिस. मी जेव्हा बोरिवलीत राहायचे तेव्हा आमच्या इथे श्री श्री रविशंकर म्हणून शाळा होती आणि तिथे जेव्हा आईवडील मुलांना, सो बेसिकली तिथे एक ग्राउंड होतं, तिथे शाळा बनवायची परवानगी दिली. तिथून एक रोड जातो जो रहेजामध्ये पण जातो आणि देवीपाड्यात पण जातो आणि तो इट्स लाईक अ मेन रोड. शाळेला परवानगी देताना हे बघतच नाहीत की स्कूल बस कुठून येणार, कुठे उभ्या राहणार, पेरेंट्स जर आले तर ते कुठे ड्रॉप करणार मुलांना, ही कसलीच प्लॅनिंग नसते. आय डोंट नो परवानगी कशी मिळते, पण मिळते. आणि त्याच्यानंतर त्याचा आफ्टर इफेक्ट असा होतो की तिथे भरपूर ट्रॅफिक जॅम होतं. सो देर इज अ पर्टिक्युलर टाईम आम्ही विचार करायचो की आपल्याला 12 आणि 1:30च्या मध्ये अजिबात त्या रोडवर जायचं नाही आहे. सो मेंटली यू आर प्रिपेअर्ड की तिथे ट्रॅफिक जॅम असणार आहे. पण हा प्रश्न माझा सगळ्या अधिकाऱ्यांना आहे, जे लोक परमिशन्स देतात त्यांना आहे. तुम्ही ज्या शाळेला परमिशन देता, तुमच्या किती स्कूल बसेस आहेत, त्या स्कूल बस कुठे उभ्या राहणार, पेरेंट्स ज्या गाडीने, कारण की पालकांचं पण असं असतं ना की मुलांना अगदी त्या गेटच्या समोर ती गाडी उभी राहिली पाहिजे आणि मगच माझा मुलगा त्या गाडीत चालला तर पाय झिजले तर नाही चालणार. सो बेसिकली तो एक मोठा प्रश्न असतो की माझा मुलगा चालणार नाही किंवा माझी मुलगी चालणार नाही. सो हे एक आहे. लोकांचं काय होत आहे, रस्त्यात काय होत आहे, काय एमर्जन्सी आहे, दे आर लीस्ट बॉदर्ड, लीस्ट. सो हे सगळ्यांचंच आहे. आणि मी ह्याच्यामध्ये ह्या क्लासचे लोक अशी असतात किंवा त्या क्लासची लोक असतात अशी नाही, हे सगळ्यांचंच आहे. जे आईवडील सोडायला येतात त्यांचं पण आहे की मुलाला अगदी त्या गेटपर्यंत सोडायचं आणि मुलाला अगदी त्या गेटच्या इथूनच घ्यायचं नाही. सो हो, शाळेची जबाबदारी आहे की त्यांनी ते प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. सो मी काही वर्षापूर्वी लंडनला गेलेली आणि तिकडच्या शाळेत माझ्या मैत्रिणीच्या भाच्याला घ्यायला गेलेली. ते लोक तो रोड कॉर्डन ऑफ करतात. ओके, त्याचा एक वेगळा रूट असतो, ज्यांना जायचं असेल त्यांना त्रास होऊन देत नाहीत. ज्या रोडवरती मुलं ड्रॉप करायचे आहेत तो कॉर्डन ऑफ केला जातो. तिथून पद्धतशीर गाड्या लाईनीत लागतात, मुलांना तिथे सोडलं जातं. शाळेचे व्हॉलंटियर्स उभे असतात, ते मुलांना एक एक लाईनीनी, पहिले ते लाईन म्हणजे आपल्या इथे तर तुम्हाला माहिती आहे लाईनीत कोण उभं राहणार. आणि त्याच्यामध्ये एक प्राईड असतं, मी लाईनीत उभंच नाही राहिलो, मी तर तोडून काय, कोणाला कळलं पण नाही, प्राईड. सो ते एक असतं. आणि त्याच्यानंतर ती लोक ती मुलांना शाळेपर्यंत ते व्हॉलंटियर्स घेऊन जातात किंवा त्या मुलांना माहिती असतं की मला ह्या इथून तिकडे जायचं आहे. हे सगळं पद्धतशीर असतं, आपल्या इथे ती पद्धत नाही आहे. ओके, ऑल सेड अँड डन. आत्ता ह्या रोडचं काम चालू आहे, जे ठाकूर विलेजपासून मलाडपर्यंत लिंक होणार आहे. तो आता रोड कसा आहे त्याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे पार्ट 2 मध्ये. कदाचित हा माझा व्हिडिओ खूप मोठा होईल. सो सकाळ सकाळ तिथे ट्रॅफिक जॅम झालेलं आणि भरपूर हॉकिंग चालू होती, खूपच जास्त. म्हणजे मी नॉईज प्रूफ विंडोज असून सुद्धा तो आवाज माझ्या कानात गेला. म्हणजे यू कॅन इमॅजिन केवढं हॉकिंग चालू होतं. सो आत्ता मी हे माझं दिस इज कळकळीची विनंती आहे, प्लीज हे प्लॅनिंग करा. सो मी तुम्हाला जरा कॅमेरा फ्लिप करून दाखवते काय आहेत. सो बेसिकली हा एक सर्कल आहे. हा रोड जातो बोरिवली साईडला ठाकूर विलेजमधला. हा रोड आहे तो कनेक्ट होणार आहे मलाडला. हां, ह्या इथे ज्या 2 बिल्डिंग्स आहेत त्या आमच्या बिल्डिंग्स आहेत. आत्ता इथे सगळे फेरीवाले बसलेले आहेत. आत्ताच वेळ आहे हे क्लीन करायची. आता हा रोड BMCच्या अंडर येत नाही म्हणून दे आर जस्ट पासिंग द बक टू इच अदर. ओके, हे भरपूर वेळा फेरीवाले उठवलेले आहेत. ठाकूर विलेज पूर्ण क्लीन केल्यानंतर सगळे फेरीवाले इथे येऊन बसलेले आहेत. ओके, हा रोड अजून ह्याचं काहीच झालेलं नाही आहे. इथे एक ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग आहे. सो हा अख्खा जो पॅच आहे तो ट्रान्झिट कॅम्पचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या 2 बिल्डिंग्स आहेत त्या आमच्या बिल्डिंग्स आहेत. सो सरोवाच्या बिल्डिंग्स आहेत बेसिकली. आणि इथून आतमध्ये इथे एक कॉबलर आहे, एक मोची आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर इथे ह्या रिक्षाज उभ्या असतात. इथून जेव्हा ट्रॅफिक सुरू होईल आणि इथे ज्या बिल्डिंगच्या गेटच्या इथे त्यांना एंट्री करायची आहे तेव्हा आमच्या इकडे गाड्या थांबवल्या जातात, स्कॅन केल्या जातात. ऑब्व्हियसली जर गेस्ट असेल तर इमॅजिन करा इथे 1-2 गाड्या थांबल्यानंतर इथे किती ट्रॅफिक जॅम होणार आहे. सो दिस इज माय सजेशन.
आत्ताच इथून हा सर्व्हिस रोड ह्या बिल्डिंगसाठी करा. नंतर खूप वेळ होईल आणि इथे भरपूर ट्रॅफिक जॅम होईल. हे होणारच आहे. आत्ता पण जेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला जायचं असतं आणि एका गाडीला थांबवल्यानंतर पाठी जर 4 गाड्या असतील तर हा पूर्ण रोड ब्लॉक होतो. सो दिस इज आत्ताच माझी तुमची विनंती आहे की हा जो इथे ज्या रिक्षा आहेत, इथे हे ठाकूर कॉलेज आहे, इथे कमिशनर्स ऑफिस आहे आणि मला वाटतं ह्या ज्या रिक्षा आहेत त्या आयदर ह्या साईडला शिफ्ट करा किंवा ह्याला कुठेतरी दुसरी जागा द्या. फक्त बंद करून चालणार नाही. ऑब्व्हियसली यू हॅव टू गिव्ह एन ऑल्टरनेटिव्ह. सो ह्या रिक्षा हलल्या पाहिजेत आणि हा पूर्ण रोड फ्री असला पाहिजे, आयदर टू एंटर इन टू दिस बिल्डिंग ऑर टू दिस बिल्डिंग, कारण की नाहीतर इथे भरपूर ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. सो प्लीज बाकी तर आपण काही करू शकत नाही. दिस इज समथिंग फोरसीन किंवा आपण जे अवॉइड करू शकत नाही, पण होणार आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू अ हेड्स अप. सो थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो ज्यांना माझं ड्रॉइंग समजलं नसेल, हा तो सर्कल आहे. हा रस्ता जातो बोरिवली साईडला किंवा ठाकूर साईडला. हा जातो कॉलेजच्या इथे. दिस इज द कमिशनर्स ऑफिस. ही ती हे आहे, काय म्हणतात त्याला, ट्रान्झिट कॅम्प आहे. हा रस्ता अजून काहीच केलेला नाही आहे. हा पूर्ण रोड जॉईन होणार आहे मलाडला. ही एक बिल्डिंग आहे, ही एक बिल्डिंग आहे. हा त्यांचा गेट आहे आणि माझा गेट इथून आता दिसत नाही, पण इथून सरळ आल्यानंतर ह्या साईडला ह्या गेटच्या बाजूलाच आमचा गेट आहे. आणि ह्या सगळ्या इथे एकतर ह्या त्या कार्स उभ्या असतात, त्या कोणाच्या आहेत मला पण माहीत नाही. ह्या रोडवर सगळ्या रिक्षा उभ्या असतात. आत्ता नाही आहेत, पण ह्या पूर्ण रोडवरती रिक्षा उभ्या असतात. हे तुम्हाला दगड दिसत आहेत का छोटे लावलेले, हां, त्याच्या इथे सगळ्या रिक्षा असतात. शेअरिंग रिक्षा असतात टू गो टुवर्ड्स बोरिवली. आणि इथे ज्या रिक्षा आहेत त्या शेअर नाही आहेत, पण इथे तुम्हाला दिसू शकतं की त्या आपण पकडून कुठेही, आय मीन दे आर ऑन दे ओन. सो ह्या रिक्षा येत आहेत बघा तुम्ही इथून, या रिक्षा. सो बेसिकली काय होणार आहे, इथून जेव्हा ट्रॅफिक येणार आहे, हा बघा ह्या रिक्षा आता इथे लाईनीत जात आहेत. सो दीज ऑल शेअरिंग रिक्षा. ह्या रिक्षा जेव्हा इथून येणार, आता मला वाटतं हे JCB पण तिथे चाललं आहे, कारण की तिथे काम चाललं आहे रोडचं. माझ्या खिडकीतनं ते दिसत नाही, पण बेसिकली वॉट इज गोइंग टू हॅपन इज, इथे टर्न घ्यायला जेव्हा गाड्या एका मागोमाग एक लागणार, तेव्हा हा रोड 100% ट्रॅफिक जॅम होण्याची पूर्ण शक्यता आहे. सो प्लीज अकॉर्डिंगली प्लॅन करा. दिस इज द टाईम जेव्हा काम चाललं आहे तेव्हा तुम्ही प्लॅनिंग करू शकता.